लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। ईरान पर हमले के खिलाफ परभणी में सीपीआई का प्रदर्शन, केंद्र सरकार से कड़ा रुख अपनाने की मांग। महाराष्ट्र के परभणी में आज कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया के कार्यकर्ताओं ने अमेरिका और इजराइल द्वारा ईरान पर किए गए सैन्य हमले के विरोध में जोरदार आंदोलन किया। राज्यव्यापी आंदोलन के तहत सोमवार 9 मार्च को कार्यकर्ताओं ने जिला कचेरी के सामने प्रदर्शन कर भारत सरकार से इस मुद्दे पर कड़ा रुख अपनाने की मांग की। इस दौरान राष्ट्रपति को संबोधित एक ज्ञापन जिलाधिकारी के माध्यम से सौंपा गया। ज्ञापन में मांग की गई कि भारत को यूनाइटेड स्टेट्स और इजराइल द्वारा ईरान पर किए गए कथित अवैध हमले की कड़ी निंदा करनी चाहिए। साथ ही भारत किसी भी सैन्य गठबंधन से दूरी बनाए और अपनी जमीन का इस्तेमाल किसी भी विदेशी हमले के लिए न होने दे। इसके अलावा तेल आयात बढ़ाकर जनता पर आर्थिक बोझ कम करने, किसानों और एमएसएमई को राहत देने तथा बासमती निर्यात नीति से हुए नुकसान की भरपाई करने की भी मांग की गई। इस आंदोलन में कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पद अधिकारी शिवाजी कदम, अजहर सैयद, शेख अब्दुल, प्रसाद गोरे, लक्ष्मण काले, शिवाजी कचरे, प्रेम धोंगड़े, भारत पवार सहित बड़ी संख्या में पार्टी पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। राष्ट्रव्यापी कॉल होता की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी जे इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये छोटे छोटे मुलं, शाळेतील शाळकरी मुलं हे बी या ठिकाणी सोडले नाहीत। त्याचे पडसाद संपूर्ण देशभर आज पडलेले आहेत। त्या इराणवर हल्ल्यावर अमेरिका आणि इस्रायलने जे काही हल्ले केलेले आहेत ते हल्ले म्हणजे मानव जातीला या ठिकाणी काळिंबा फासणारे हल्ले आहेत आणि या सर्व हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आम्ही या ठिकाणी निदर्शने केलेले आहेत। जी प्रतिक्रिया आहे की अमेरिकेनं जे काही इराणवर हल्ले केलेत आणि इराणला बेचिराग करण्याचा जे काही त्यानं जे प्रयत्न सुरू केलेला आहे, खरं वास्तविक पाहता याच्यापूर्वी आपण पाहिलं असताना की जे साम्राज्यवाद इंग्लंड आहे, इंग्लंडनं संपूर्ण देशावर राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण भारतामध्ये त्यांना आपण परतून लावले। तीच भूमिका आज अमेरिकेची, कारण अमेरिकेचं जे लक्ष आहे ते इराण नाही तर इराणमध्ये जे असणारे तेल साठे आहेत ते तेल साठ्यावर कर्जा मिळवायचा आणि ज्याच्या हातात तेलाचा साठा आहे त्याची जगावर दादागिरी चालणार आहे। आणि जगामधले जे भारतासारखे देश आहेत की जे अमेरिकेचे मित्र आहेत आणि आपण पाहिलं असताना ज्यावेळेस चीननं आणि यानं आपले हल्ले केले त्यावेळेस इराणनं आपल्याला प्रतिसाद म्हणजे आधार दिला होता। म्हणून आमचं म्हणणं आहे की जे देशाचे पंतप्रधान जे काही नरेंद्र मोदी आहेत हे अमेरिकेच्या दबावाखाली आज कसल्याही प्रकारची भूमिका घ्यायला तयार नाहीत। म्हणून आमचं स्पष्ट भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे की एकेकाळी जे काही इराणनं आपल्याला सहकार्य केलेलं आहे ते सहकार्याची मोबदला म्हणून भारतानं इराणला मदत केली पाहिजे आणि जी अमेरिकेची दादागिरी आहे त्या दादागिरीला त्यानं बळी न पडता दादागिरी हाणून पाडण्याचं काम हे भारताच्या पंतप्रधानांनी केलं पाहिजे आणि भारताच्या पंतप्रधानानं स्वतःची भूमिका स्पष्ट भूमिका ही जाहीर केली पाहिजे। एवढंच आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे म्हणणे आहे। त्यासाठी इन्कलाब जिंदाबाद।